श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आपली ओवी होती, तयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता, करोनी अकर्ता सर्व थातो. म्हणजे त्याच्याकरता संपूर्ण जगत एकतर ब्रह्मरूप, त्याच्या स्वतः सकट, आणि मग त्याच्या हातून घडणारं कर्म देखील ब्रह्मरूप होतं. अशी स्थिती प्राप्त झाली की आपलं लक्ष साध्य झालं. जे आपलं म्हणून आता लक्ष आहे ते एकमेव आहे की आपण राहायचं नाही, आपण ब्रह्मामध्ये लीन होऊन जायचं, विलीन होऊन जायचं. तर त्याचं वर्णन आता भगवंत करतायत. कशी त्याची स्थिती असते. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते, ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्नति. विवेक तारुण्य ज्यासी प्राप्त झाले, ज्यांनी लग्न केले विरक्तीशी. ज्यांना ताजा तवाना विवेक, विवेक म्हणजे सार काय आहे आणि असार काय आहे, सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे, याचं भान सतत जागं असतं, निरंतर जागं असतं. एक क्षणसुद्धा कधी त्याला भूल पडत नाही. अज्ञानाची, आसक्तीची, द्वैताची, एकाच्या जागी दोन असल्याचा भास, अशी त्याला भूल अजिबात पडत नाही. असं त्याचा विवेक सतत ताजा तवाना सतेज असतो. त्याला महाराज माऊली म्हणतात विवेक तारुण्य ज्यासी प्राप्त झाले, ज्यांनी लग्न केले विरक्तीशी. विरक्ती म्हणजे आता मीच राहिलो नाही तर माझं म्हणून काहीच राहिलेलं नाही, अशी जेव्हा स्थिती होते त्याला विरक्ती म्हणतात. आणि मग ते विरक्तीशी लग्न म्हणजे ती निरंतर त्याच्या चित्तवृत्तीमध्ये निरंतर वास्तव्याला राहते. मग जीव ब्रह्म ऐक्य योगाग्नीची उपासनासाची आरंभिली. मग जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य निरंतर साधून राहतं. रात्रंदिन यज्ञ कर्मी जे निमग्न, सोहम हंस खूण गुरुवाक्य. खरं तर सर्व सद्गुरू जे आहेत पृथ्वी तलावर झालेले, ते एकच सत्य सांगत असतात की तूच फक्त सगळं आहे, तूच सगळीकडे आहेस, तूच फक्त सत्य आहे आणि मी देखील तूच आहे. हे गुरुवाक्य आहे. ते पूर्णपणे ध्यानात राहून जो कर्मामध्ये निमग्न असतो, त्यात यज्ञ आणि त्यासंबंधीच्या संकल्पनांचा आत्ता रूपक म्हणून वापर केला आहे, उदाहरण म्हणून, दृष्टांत म्हणून. त्याची हुताशनी मना सहजांनी, आहुती देवोनी अविद्येची. मन हे आता इकडे तिकडे कुठे असतच नाही. ते केवळ सोहम हंस म्हणजे ब्रह्मावर चहूकडे जे दृष्टीला पडतंय, जे मनात येतंय, जे जाणवतंय, ते सगळं एकच एक परमात्मा आहे, दुसरं काही अस्तित्वच नाही, अशी त्यांची बारंबार खात्री होते. त्यांच्या ठिकाणी अविद्या समूळ नाश पावते. आहुती देवोनी अविद्येची. अविद्या पूर्णपणे नष्ट होऊन जाते. आपल्याला सगळे जे चिंता काळजा सगळे जे प्रापंचिक त्रास होतात जीवनामध्ये,
मनाची अस्थिरता येते, अस्वस्थता येते, प्रश्न पडतात, शंका येतात, तळमळ लागते. त्या सगळ्याचं कारण अविद्या आहे. आणि ती अविद्या पूर्ण नाहीशी. अविद्या म्हणजे मी नावाचा कोणीतरी वेगळा आहे, या पायावर आधारलेली सगळी कल्पनांची इमारत म्हणजे अविद्या. मी कोणीतरी वेगळा आहे आणि भगवंत वेगळा आहे, असं वेगळेपणाचं ज्याचं भान आहे तो अविद्येच्या अंमलाखाली आहे. योग रूप अग्नी होत्र स्वीकारिले याज्ञिकते भले धनंजया. योगरूप म्हणजे सतत योग साधून जे असतात. अग्निहोत्र म्हणजे काय, तर निरंतर अग्नीची उपासना करतात ते. इथे योगरूप अग्नी म्हणजे परमात्म्याशी कायमचं मन बांधून टाकतात. मन इकडे तिकडे जातच नाही, दुसऱ्या कल्पनाच सुचत नाहीत. म्हणजे सत्याला मन चिकटून राहतं. दैव यज्ञ ऐसे यज्ञासी ह्या नाम आत्मसुख काम पुरविजो. यातून आत्मसुख ही फलनिष्पत्ती होते. योग साधून असल्यामुळे आत्मतृप्ती असते सतत. आणि आपण आता इतकी वर्षे ज्या अर्थी याच्यामध्ये धडपड करतो आहोत, तर आपण फक्त या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने, प्रवचनांच्या निमित्ताने हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत की मला करायचं आहे काय, मला साधायचं आहे काय. एकदा साध्य पक्क झालं की मला काहीही करायचं नाही, मला फक्त मीपणाने मरून जायचे आणि परमात्मा रूपाने राहून जायचे. आणि म्हणून संत महात्मे अमर होऊन जातात, कारण ते परमात्मा रूपामध्ये राहतात, परमात्मा रूपामध्ये विलीन होऊन जातात. जे परमात्मा रूप कधीही कमी अधिक होत नाही, ते सतत असतं, टिकाऊ असतं. स्वये ब्रह्मरूप आता अवधारी सांगेन आणिक जे का उपासक ब्रह्माग्नीचे. स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते. आपण स्वतः ब्रह्मरूपामध्ये विलीन होऊन सगळं मीशी जोडलेलं सगळं जे आहे ते ब्रह्मार्पण करतात. म्हणजे ब्रह्मार्पण झालेलं असतं त्यांचं, ते वेगळेपणाने उरत नाही. आपल्याकरता साधा सोपा अर्थ हाच आहे. म्हणून आपल्याला काय साधायचं आहे ते एकदा निश्चित झालं की मग आपलं साधन जास्त नेटाने, निष्ठेने, श्रद्धेने चालायला लागतं. आणि मग महाराजांच्या ठिकाणची आपली श्रद्धा साक्षात परमात्मा म्हणून ही वाढायला लागते. किंवा परमात्म्याशिवाय आपल्याला काही दिसेनासं होतं, सगळं काही परमात्मा स्वरूप. मग कुठे हवं नको पण राहत नाही, तिरस्कार राहत नाही, सगळ्याचा स्वीकार होतो. सगळ्या गोष्टी आपल्याला तरी हरकत नाही या भूमिकेमध्ये दिसायला लागतात. आपलं काही म्हणणं राहत नाही, असं का आणि तसं का. आपली जी चिडचिड वगैरे होते ना, इतके विषय असतात आपल्या डोक्यामध्ये हवे नकोपणासाठी. अगदी घरातल्या कौटुंबिक विषयांपासून, व्यक्तिगत विषयांपासून, कुटुंबातले विषय, गल्लीतले विषय, दिल्लीतले विषय, जगातले विषय, इतके विषय असतात. बापरे बापरे बाप. या सगळ्या विषयांमध्ये माझं हवे नकोपण असतं, अपेक्षा असते. आणि त्यातनं मी सतत मनाची अस्थिरता, अस्वस्थता भोगत राहतो. ते जात नाही. फक्त सुदैव आपलं असं की आपल्याला हा अध्यात्माचा मार्ग, सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा योग आपल्या जीवनात आला. आणि त्यामुळे आपलं त्यातल्या त्यात एक थोडीशी सोनेरी किनार आपल्या प्रापंचिक जीवनाला आहे, ती म्हणजे आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत.
फक्त आता आपण त्यांना किनारीपुरतं ठेवलं आहे. ते त्यांना सर्व त्या किनारीचाच महामार्ग करायचा आहे आपल्याला. आणि आपलं मुख्य रस्ता जो आहे तो सगळा विषयांचा आहे सध्या. तो विषयांचा रस्ता कमी करत करत आणत आपल्या सद्गुरूंच्या निष्ठेचा, श्रद्धेचा, भगवंताच्या निष्ठेचा, श्रद्धेचा मार्ग विस्तार करायचा आहे, महामार्ग करायचा आहे. स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण सर्व ब्रह्मार्पण करीती ते. म्हणून सगुण भक्तीचा आधार धरून आपल्या महाराजांचं असेल, सद्गुरूंचं असेल किंवा भगवंताचं असेल, जे आपल्याला भावणारं रूप आहे, बालरूप असेल, किशोर रूप असेल, तरुण रूप असेल, जे कोणतं भावणारं रूप आहे ते मनाशी धरून सगळ्या ठिकाणी ते रूप पाहायचा अभ्यास आणि त्यासोबत त्याचं नामस्मरण, या दोन गोष्टी जर साधल्या तर आपल्याला हा जो अवर्णनीय आनंद आहे, भगवंताशी तादात्म्य होण्याचा, मीपणाने मरून जाण्याचा, तो आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला ह्या आत्ता 216 क्रमांकाच्या ओवीत म्हटल्याप्रमाणे स्वये ब्रह्मरूप होवोनी आपण, आपल्याला मी आणि माझं यातनं बाहेर पडायचं आहे. सर्व ब्रह्म